च्या संकटात अडकलेल्या त्यांना आता आपल्याला सावरायचं आहे। मात्र त्याच वेळी या पूरग्रस्तांच्या संकटाआडून कुठेतरी जाहिरातबाजीची संधी शोधली जाते का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याला कारण घडलेली एक घटना। याचं कारण ही जी घटना आहे ज्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी संताप व्यक्त देखील झालेला बघायला मिळाला। मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून तर गेले, पूरग्रस्तांना मदतीचं किटही वाटलं, पण ते करताना स्वतःची प्रसिद्धी करण्याचा मोह त्यांना आवरला नाहीये का अशी चर्चा आहे। याचं कारण मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो लावलेले दिसले। संकटातही जाहिरातबाजीच्या या प्रयत्नामुळे संताप व्यक्त होतोय। त्यावर मदतीकडे पहा, फोटो पाहू नका असा सल्ला शिंदेंनी दिलाय। दरम्यान किटवरच्या जाहिरातीमुळे धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं पाहायला मिळतं। दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। तर फोटोकडे पाहू नका, मदतीकडे पहा असं एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। बघूया। किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? मिंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत। अहो सरकार आहे ना, सरकारची मदत आहे। महाराष्ट्र सरकार म्हणा, म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही। अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं। आणि म्हणून यामध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील।